नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 8 ते काही वचनं वाचूया. आदेश आणि ताकीद. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शरीराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. माझ्या मुला, पापी जन तुला भूलथाप देतील, तर तिला वश होऊ नको. ते म्हणतील, आम्हाबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोष मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू. त्यास जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्याप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील. आपली घरे लुटीने भरू. तू आमचा भागीदार हो. आपण सर्व एकच पिशवी बाळगू. तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नको. त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको, कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात. एखाद्या पक्षाच्या डोळ्यादेखत जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात. ते आपल्यास प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे. ते आपल्या मालकांचा जीव घेते.